नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते। थेट दिल्लीतून सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंनी अखेर डाव साधला। सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि चिन्हावरील लढावी अंतिम सुनावणी। मित्रांनो, या सुनावणीत उद्धव ठाकरेंचा विजय नेमका काय घडते आणि नेमकी सूत्र कशी हल्ली, राज्यात गेल्या 10 दिवसापासून सत्तांतरामध्ये चाललेली बातचीत, यावरून उद्धव ठाकरेंनी आपला गेम साध्य केलाय। नेमकी काय आहे बातमी मित्रांनो, सविस्तर जाणून घेऊया पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये। महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपचं खूप मोठं भिनसलंय। वेगवेगळी मंत्रालये आमच्याकडे असावी किंवा मुख्यमंत्रीपद माझ्याकडे असावं, अशी मुख्यमंत्री शिंदेंची मागणी असतानाच शिंदे इकडे आजारी पडतात, नव्हे तर इकडे उद्धव ठाकरे भाजपशी संपर्क साधतात, अशा वेगवेगळ्या चर्चा प्रसारमाध्यमावरती सुरू असतानाच आता सुप्रीम कोर्टातून शिवसेनेच्या चिन्हाविषयी, शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाविषयी, पक्षाविषयी खूप महत्त्वाची सुनावणी मित्रांनो 6 डिसेंबरला म्हणजे येत्या शनिवारी पार पडते। या निमित्ताने महत्त्वाची बातमी म्हणजे शिंदेंना हा दिलेला इशारा आहे का, जर तुम्ही आमच्यासोबत जर आले नाही, आम्ही सांगेल तसं जर तुम्ही वागले नाही, तर आम्ही 6 तारखेला उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लावू, असा इशारा तर त्यांना दिला नाही का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची लढाई जानेवारी महिन्यापर्यंत स्थगित होती, मात्र अचानक तारीख आल्यानंतर आता शिंदे गटाला हा मोठा धक्का बसणार आहे। जर या सुनावणीमध्ये परवा दिवशी उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर शिंदेंचं बार्गेनिंग पॉवर कमी होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा मोठा झटका बसू शकतो आणि उद्धव ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह जर सोबत मिळालं तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा उद्धव ठाकरे उंच भरारी घेऊन राज्यात एक नवीन सत्ता समीकरण स्थापन करू शकतात आणि ठाकरेंची किमया पुन्हा एकदा महाराष्ट्रात चालू शकते, असं सध्या बोललं जात आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सध्या शिंदेंना हा इशारा दिलाय का, यावरून सगळ्या जनमानसामध्ये चर्चा सुरू झाली आहे। आता 6 डिसेंबरला शिवसेना पक्ष आणि चिन्ह याविषयी महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। त्याबद्दलच दुसरं म्हणजे मुख्यमंत्री शिंदे इकडे आजारी पडणं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सुनावणी तिकडे चालू होणं, या दोन्ही क्रियांचा जर आपण एकमेकांशी संबंध लावला तर या पलीकडे खूप मोठं राजकारण असल्याचं सध्या बोललं जात आहे। त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणामध्ये आपण ओळखून जायचं की शिंदेंच्या अडचणीत मात्र मोठी वाढ भाजपने करून ठेवली आहे। मित्रांनो, यावरूनच आपल्याला काय वाटतं, पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंशी भाजपा संपर्क साधेल, उद्धव ठाकरे त्यांना खूप साथ देतील का, यावरूनच राज्याचं राजकारण कसं पलटी घेईल याबद्दलही आपण आपल्या प्रतिक्रिया द्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।